जिल्ह्यात आदर्श असणाऱ्या आदर्श ग्रामपंचायत आवरगाव हसनाबाद या ठिकाणी आज उपसरपंच पदाची प्रक्रिया पार पडली। निवडणूक अधिकारी म्हणून धारूर पंचायत समितीचे पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी बी.डी. राऊत यांनी काम पाहिले व नवनाथ शेषराव नखाते यांची आवरगाव हसनाबाद या आदर्श ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली। यावेळी आदर्श सरपंच अमोल जगताप, ग्रामपंचायत अधिकारी झोंबाडे साहेब यांच्यासह सर्व सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वैध ठरवण्यात आलं आणि त्याच्यानंतर उपसरपंच म्हणून नखाते नवनाथ शेषराव त्यांचे उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली। सर्व सभासदांच्या पुढे ही प्रक्रिया कार्यालयात पार पडलेली आहे। शेषराव नखाते यांची निवड झालेली आहे। प्रथम त्यांचं ग्रामपंचायत कार्यालय आवरगाव हसनाबाद व ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो। राऊत साहेब व झोंबाडे साहेब, आज खास या ठिकाणी याचं कारण असं होतं की मी असं कधी सोहळा अनुभवलं नव्हतं की एखाद्या गावाचं सरपंचाची किंवा उपसरपंच निवड होताना नक्की होतं काय, आणि ती निवड होत असताना ती मला प्रत्यक्षात बघायची होती आणि तो दिवस आज मला लाभलेला आहे आणि ते भाग्य घेण्यासाठी मी का आलेलो आहे। सांगायचं तात्पर्य एवढंच हसनाबाद म्हणजे सरपंच लय खमके भेटलाय म्हणजे असं म्हणलं। मग जर आपल्या माणसाची 400-500 किलोमीटर लांब कौतुक होतंय, समाधान वाटतं ना। आज निवड हा पार पडलेला आहे आणि आजचे या ठिकाणी नवनाथ शेषराव नखाते हे उपसरपंच आवरगाव हसनाबाद ग्रामपंचायतीचे झालेले आहेत। या ठिकाणी उपस्थित असणारे निवडणूक अधिकारी राऊत साहेब, आमचे मित्र ग्रामसेवक झोंबाडे साहेब, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमच्या माजी उपसरपंच गंगूताई, त्याप्रमाणेच आमच्या वहिनी, तसेच स्वातीताई, तसेच चंद्रकला काकू, तसेच आमचे राहुल भैया असताना त्यांच्या घरातला उपसरपंच व्हावा अशी आमची इच्छा होती, परंतु सर्व गोष्टी माणसाच्या हातात नसतात। गुरुजी कैलासवासी झाले आणि त्यांच्या पश्चात या ठिकाणी त्यांच्या कन्या गंगूताई या ठिकाणी सरपंच झाल्या। ते तिथून ही पाहत असतील, त्यांना त्याचा आनंद झाला असेल। या ठिकाणी त्यांचे बंधुराज असतील सत्यवान नखाते, त्यांचे मालक असतील शिवाजीराव, यांचंही या ठिकाणी खूप सहकार्य लाभलं। माझी निवड केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार। गावाचा विकास करण्यासाठी सर्वांचं सहकार्य लाभावं हीच सर्वांना विनंती।